इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला केवळ 2 जागा मिळाल्या आहेत। त्यामुळे सुरुवातीपासून आक्रमक असलेल्या राष्ट्रवादीनं आता 10 जागांवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा निर्णय घेतलाय। या सर्व 12 इच्छुक उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी दिली। दरम्यान राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे अर्ज माघारीपर्यंत इचलकरंजीत कोणत्या राजकीय घडामोडी घडतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी महायुती एकत्र असणार असं सुरुवातीला चित्र होतं, पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं जागा वाटपावरून एकमत होत नव्हतं। अखेर राजकीय घडामोडीला वेग आला आणि राष्ट्रवादीला केवळ 2 जागा देण्याचा निर्णय झाला। त्यामुळे राष्ट्रवादीनं अन्य 10 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेतलाय। त्यानुसार पक्षाच्या वतीनं आज 12 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले। त्यानंतर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी पत्रकारांना माहिती दिली। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भूमिकेमुळे इचलकरंजी चर्चा रंगली असून अर्ज माघारीपर्यंत आणखी काही राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे।